तर यानंतर आपण जातोय जळगावमध्ये। जळगावामध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे आणि त्यामुळे तापी नदीच्या पाण्याची पाणी पातळी जी आहे ती आता वाढली आहे। हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे उघडले असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीला पूर आलाय। नदीचा पूर पाहण्यासाठी भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। भुसावळकडून यावल, रावेर तसंच मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या या पुलावर नागरिकांची गर्दी वाढल्यामुळे अनुचित प्रकार व दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन दक्ष आहे। आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यामध्ये होत असलेले मुसळधार पावसामुळे आज सकाळपासून भुसावळ शहरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। अनेक छोटे मोठे मध्यम प्रकल्प हे तुडुंब भरून वाहत आहे। तसेच हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्येही पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे आणि तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। या तापी नदीला पूरचं स्वरूप आलेलं आहे। हा पूर पाहण्यासाठी भुसावळकरांनी तापी नदी पुलावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। हा जो मार्ग आहे हा मार्ग भुसावळ ते बऱ्हाणपूर असा जोडणारा हा एकमेव मार्ग आहे आणि या मार्गावरती नागरिकांची हा तापी नदीवरचा पूर पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होती आहे। परंतु हा मार्ग एकदम वर्दळीचा असल्यामुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ शकते याच्या प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ।